2 मिनिटं. ओके. सो बेसिकली हायड्रोकार्बन्स 3 क्लासमध्ये डिवाइड होतो, ऍक्च्युली 4. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल काय म्हणतो आपण याला? अल्केन. डबलला काय म्हणणार? अल्कीन. अच्छा, अल्कीन. अल्कीन. And for triple? अल्काइन. So इथं YN येणार. And then fourth is aromatic. So what is aromatic? Compounds like a बेन्झीन. benzene. So basically आपल्याला हे 4 टाइपचे कंपाऊंड याच्या अंडर बघायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाइपचे रिएक्शन्स बघणार आहे. फॉर एक्झाम्पल ऍडिशन, एलिमिनेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन सगळ्या. सो मी काही बेसिक क्वेश्चन तुम्हाला आधी विचारून बघतो, तुम्हाला माहिती आहे का? एक साधा सिंपल क्वेश्चन आधी स्टार्टिंगला. सपोज माझ्याकडं आहे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ऍड केला H2, देन व्हॉट इज द प्रोडक्ट? काय भेटेल आपल्याला? इथेन. इथेन. CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके. अगेन प्लस H2, देन व्हॉट? एनी गेस? नाही. बर, आपण रिव्हर्स जाऊ. मायनस H2. सो इथं काय स्टार्टिंगला काय असं? नाही माहिती. बरं, आपण इथं कोणी आन्सर? इथाइल असेल सर. इथाइल. ठीक आहे. आणि इथं काय असेल खाली प्रोडक्ट? सो थोडक्यात बघू आता. ट्रिपल बॉन्ड असेल आणि याच्यावर जर H2 ची ऍडिशन केली तर काय होतो? डबल. बॉन्ड. डबल वर ऍडिशन केली तर काय होतो? सिंगल. बॉन्ड. सिंगल बॉन्ड. सिंगल वर ऍडिशन केली तर काय होणार? त्याचा नो रिएक्शन. ब्रॉड बेस. नो रिएक्शन होणार, बिकॉज रिएक्शन होण्यासाठी स्कोपच नाही राहिला. कारण आपण कोणत्या टाइपची रिएक्शन बघतो? ऍडिशन. ऍडिशन कंटिन्यू होत जाते पण फायनली ती तिथे थांबणार आहे. ठीक आहे. सो हा एक क्वेश्चन झाला. अजून एखादा बघू आपण. मी चेक करतोय की तुम्हाला किती येत आहे ते. फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलं तुम्हाला, माझ्याकडे हे एक ऍसिड आहे अँड देन सेकंड इज हा एक ऍसिड. ठीक आहे. मग याच्यातलं स्ट्रॉंग ऍसिड कोणतं? फर्स्ट और सेकंड? यस, एनी गेस? आन्सर चुकले तरी चालतील, बोला. सर फर्स्ट. सर. फर्स्ट इज अ स्ट्रॉंगर ऍसिड. ठीक आहे. फर्स्ट. बरं. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. मी समजा असं घेतला, ओके, हा कंपाऊंड आहे अँड देन सेकंड, म्हणजे याला थर्ड नंबर देऊ आपण. सेकंड अँड थर्ड मधला स्ट्रॉंग कोणता ऍसिड? थर्ड सर. थर्ड थर्ड सर. बर. आणि तुमचं म्हणणं आहे, बरं मग तिघांचा सिक्वेन्स सांगा ऍसिडिटीचा. विच इज फर्स्ट, थर्ड अँड सेकंड. फर्स्ट, थर्ड अँड सेकंड. ओके, ठीक आहे. पण एक्झॅक्ट आन्सर जे आहे, जे करेक्ट आन्सर आहे ते आहे तुमचं 3, 2 and 1. आणि तुमचं इथं 2 आणि 1 मध्ये कन्फ्युजन आहे. नाही, सगळंच कन्फ्युजन आहे कारण 3 पण इकडे आलेलं आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला आधी काय सांगू? हायड्रोकार्बन सांगू का ऍसिड म्हणजे काय ते सांगू? ऍसिड अँड बेस. बरं, हा एक पॉइंट साइडला. ऍसिड अँड बेस. नोटबुक पेन आहे आता समोर? हो Yes, sir. सर. Yes, sir. सर. हे लिहून ठेवा.
हे लिहून ठेवा, हे Yes, लिहून sir. ठेवा. ले आपल्याला हा पॉइंट बघायचा आहे, लिस्ट आउट करून टाका. ऍसिड बेस. ठीक आहे. सेकंड. सर Yes. मला स्क्रीनच दिसत नाहीये सर. एक मिनिट. बाकीच्यांना दिसती का? येस सर. Yes, sir. तुला स्क्रीन दिसत नाहीये. तू आय थिंक कोणाची तरी विंडो ओपन केली असेल चुकून. ती स्लाइड करून बघ. स्पॉटलाइट केली ना? स्पॉट आहे. तुझ्या नेटला प्रॉब्लेम आहे काहीतरी, स्पीड कमी असेल. बरं, हा, हे तुम्ही लिहून घेतलं. फॉर एक्झाम्पल हा एक कंपाऊंड आहे. हा एरोमॅटिक आहे का नॉन एरोमॅटिक आहे? सांगता येईल का? Non-aromatic. नॉन एरोमॅटिक. Non-aromatic. ठीक आहे. हा एक कंपाऊंड आहे, एरोमॅटिक का नॉन एरोमॅटिक? एरोमॅटिक आहे सर. एक No, sir. मिनिट, कोणता, फर्स्ट का सेकंड? सेकंड. सेकंड. तुमचं म्हणणं हा कसा आहे? एरोमॅटिक. सो मग एरोमॅटिक क्रायटेरिया काय, कंडिशन्स काय असतात? अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड सायक्लिक अँड प्लेनार. अजून? sp2 hybridization. फॉलो झाला पाहिजे सर. बर फॉलो केला गेला पाहिजे. बर, मग हा कंपाऊंड एरोमॅटिक आहे का? तुम्ही आता जे पॉइंट सांगितले त्या बेसिसवर. येस. हा यस सर. Yes, sir. ठीक आहे. सो हा कंपाऊंड एरोमॅटिक नाहीये. सो कसा ते नंतर बघू. लिस्ट करा. आता नवीन पॉइंट काय टाकणार? एरोमॅटिक एक बघायचं आपल्याला. एरोमॅटिक नाहीये त्याला काय म्हणतात? नॉन एरोमॅटिक. आणि लिस्ट मध्ये अजून एक ऍड करा, अँटी एरोमॅटिक. हे सगळे बघणार आपण नंतर. ओके, लिहून झाल्यावर सांगा हे तीन. झालंय सर. चलो ठीक आहे. झालंय सर. चला अजून काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारतो. एकदम साधा सिंपल प्रश्न. व्हॉट इज द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन? 4. बर, का बरं? कशावरून 4? तुमच्याकडे काय प्रूफ आहे त्याचं? सर कारण तो 4 इलेक्ट्रॉन गेन करू शकतो आणि लॉस करू शकतो म्हणून. बर, मग तो 4च इलेक्ट्रॉन का गेन करतो? कारण त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये बर, मग आउटर मोस्ट शेल कोणतं आहे त्याचं? बोला बोला बोला. आन्सर चुकलं तरी चालेल, बोला. P sir. पी. ठीक आहे. आणि बरं, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून बघू कार्बनचं. तुमचं जे आन्सर आहे ते एकदा चेक करू. कार्बन ऍटॉमिक नंबर 6. 1s2, 2s2, 2p किती? 2. बिकॉज आपलं टार्गेट 6 आहे ना. 2 + 2 + 2 किती झाले? 6. ओके, मग आता कार्बन मध्ये हा पार्ट बॉन्डिंग मध्ये असतो का? फर्स्ट नाही. हे काय झाले तुमचे? व्हॅलन्स शेल. मग व्हॅलन्स शेलला आपण थोडं बॉक्स फॉर्म मध्ये लिहू. हा 2s आणि पी मध्ये किती असतात कॅपॅसिटी? 6. दिस इज 2 अप अँड डाऊन अँड पी अप अँड अप. सो इलेक्ट्रॉन कसे फिलअप करतात? अप डाऊन का अप 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 असं करणार? पहिल्यांदा सगळे अप अप करणार आणि देन फायनली डाऊन 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 असं करणार. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथं दिसतंय की 2s आणि 2p. सो किती वॅकंट स्पेसेस आहे सध्या? 4. 4. पण तसं होत नाही. कसं ते बघा आता. 5. 5 आहे? नाही दिसत. कुठे 5 आहे? अच्छा, असं म्हणताय. ओके, ठीक आहे. काही जणांचं म्हणणं असं आहे, इथे एक वॅकंट स्पेस आहे. 1, 2, 3, 4. 4च आहे. ओके, बट
इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो. परत पुढचा प्रश्न आहे थोडं साईडला ठेवून. इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता? निगेटिव्ह. Negative. मग दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं पण निगेटिव्ह काय झालं पाहिजे? रिपल्शन. Repulsion. बॉन्ड कसं फॉर्म होतो? सो वाय देयर इज अ बॉन्ड फॉर्मेशन? हा बॉन्ड आहे कार्बन कार्बन, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक या कार्बनचा एक या इलेक्ट्रॉनचा, सॉरी या कार्बनचा. मग दोन्ही इलेक्ट्रॉन हे दोघांचाही चार्ज निगेटिव्ह आहे, मग त्यांनी रिपेल केलं पाहिजे. अट्रॅक्ट कसं काय करतात? बोला. लाईक चार्जेस काय करतात? मग तुम्ही तर सगळी केमिस्ट्री चेंज केली आता. बॉन्डच फॉर्म नाही झाले तर फंक्शनल ग्रुप नाही, सिलेबस नाही, तुमची एक्झाम नाही, मग कसं करायचं? बोला, विचार करून सांगा. येस. नाही माहिती सांगू का? Yes, Yes, sir. sir. येस. इट डिपेंड्स ऑन स्पिन. तुमचे 4 क्वांटम नंबर झाले का नाही? प्रिन्सिपल ऍटॉमिक स्ट्रक्चर नाही झाला, बट ठीक आहे. No, sir. ठीक आहे. इलेक्ट्रॉन 2 टाईपनी फिरतो बघा. एक असा फिरतो क्लॉकवाईज आणि दुसरा अपोजिट अँटी क्लॉकवाईज. त्यामुळं एक इलेक्ट्रॉन जो आहे, हे जे 2 दिसतात त्याच्यातला एक असा आहे, तो असा फिरत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन कसा फिरणार आहे? त्याच्या अपोजिट डायरेक्शनने. सो एकाचा स्पिन प्लस हाफ असेल तर दुसऱ्याचा काय असतो? मायनस हाफ. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट. सो देर इज अ अट्रॅक्शन, म्हणून तिथं बॉन्ड फॉर्म होतो. आपण येऊ आपल्या मेन टॉपिक कडे. मग आता मी एवढं का सांगितलं? कारण इलेक्ट्रॉन असेल तरच दुसरा अट्रॅक्ट होणार. कारण एक अप असेल तर दुसरा कोणता येणार शेजारी? डाऊन. मग इथं इलेक्ट्रॉन सध्या नाही, मग इथे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होईल का? नाही. म्हणजे फक्त किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आपण? इथं 2. तर तुमच्यासाठी एक नवीन पॉइंट, की कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4. 2 नाही 2. ते जाऊ द्या, ते तुम्ही जे वाचलंय ते 2 मिनिटं सोडून द्या. आपण इथं जे प्रूफ करतोय ते बघू. सध्या कार्बन किती इलेक्ट्रॉन घेतो? 2. म्हणजे तो बॉन्ड पण किती बनवणार? 2. म्हणून कार्बनची व्हॅलन्सी किती? 2. ओके. सो एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम्पल देतो. CCl2. कार्बनला किती क्लोरीन आहे? 2. म्हणून कार्बनची व्हॅलन्सी 2 आहे. बरोबर ना? आता ऐकायला ऑड वाटेल, पण ही व्हॅलन्सी सध्या जी दाखवली ती कोणत्या स्टेट मध्ये? ग्राउंड स्टेट. आता एक्साइटेड स्टेट कशी असते बघा. हा जो इलेक्ट्रॉन आहे 2s मधला, हा जम्प करतो आणि पुढे जातो. मग आता तो पुढे गेला. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? हॅलो सर. हा, आवाज येतोय ना माझा? Yes, sir. Yes, sir. ओके. मग तो इलेक्ट्रॉन जम्प करून तिकडे गेला तर काय होणार? अप 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 अँड फायनली अगेन अप. हा, मग आता बोला, आता किती वॅकंट स्पेसेस आहे? 1 2 3 and 4. That is why the valency of carbon is 4. But in which state? Excited. ठीक आहे. सो हे बेसिक्स आहे ऑर्गॅनिकचं, की ज्या ठिकाणी तुम्हाला हे माहिती पाहिजे. तुम्ही ऑर्गॅनिक कोणाची केमिस्ट्री? ओनली कार्बन. सो हु इज द हिरो ऑफ ऑर्गॅनिकचा हिरो कोण? कार्बन. सो त्याची व्हॅलन्सी 2 कुठं? कोणत्या स्टेट मध्ये? ग्राउंड स्टेट. आणि 4 कुठं? Higher excited state. एक्साइटेड. येस. सो आहे हा काय काय स्पेसिस बनवतो. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, याला काय म्हणतात? कार्बोकटायन. निगेटिव्ह असेल तर कार्बोनाइल. बरं. कार्बन विथ 3 बॉन्ड अँड 1
डॉट याला काय म्हणतात? फ्री रॅडिकल, कार्बन फ्री रॅडिकल. बरं, कार्बन विथ 2 डॉट अँड 2 बॉन्ड काय म्हणणार? बरं, नायट्रोजन विथ 1 बॉन्ड अँड 2 लोन पेअर याला काय म्हणणार? नाही, पण ठीक. कार्बो कॅटायन, कार्बेनियन, फ्री रॅडिकल, दिस इज द कार्बिन. आणि याचं नाव काय असेल मग? सी म्हणजे कार्बिन असेल तर एन म्हणजे काय असणार आहे? नायट्रीन. नायट्रीन. ओके, हे झाले तुमचे स्पेसिस. ओके, याच्यामधला कोणता माहिती नाहीये? बोला. कार्बिन and nitrogen. कार्बन आणि नायट्रोजन. बरं बरं बरं, मी तुम्हाला एक विचारतो. तुम्हाला समजा वरचा माहिती तर मी एकदा चेक करून घेतो तुम्हाला एक्झॅक्ट माहिती आहे का. समजा आपण असा घेतला, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. हे कळतं ना झिगझॅग पॅटर्न का नाही? Yes, sir. Yes, sir. So हा फर्स्ट कंपाउंड आहे and this is your second compound. So which carbocation is more stable, first or second? पहिला कार्बोकॅटायन इथला, हा स्टेबल जास्त आहे की हा स्टेबल जास्त आहे, कोणता वाटतं तुम्हाला? Second. सेकंड. वाय? येस, बोला का बरं? तुम्ही काही आन्सर दिलं तर माझा पुढचा प्रश्न काय असणार आहे? Why? वाय. Why? बोला बोला बोला. बरं, हा पॉइंट आहे. बरं, हे लिहून घ्या, चला लिस्ट मध्ये टाकाय सगळे. कार्बोकॅटायन, कार्बेनियन, सॉरी फ्री रॅडिकल, कार्बिन आणि नायट्रेट. लिहून झालं सांगा. अजून आपण लेक्चर सुरूच केलं नाही, आपण लिस्टिंग करतोय फक्त. झालं sir. झालं सर. ठीक आहे. बरं Yes, sir. बरं, झालंय सर. हे असं काय ऐकलंय का? इंडक्टिव्ह इफेक्ट. Yes, sir. Yes. बरं, Yes, sir. इंडक्टिव्ह इफेक्टचे टाइप सांगा. सर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह. बरं, मग प्लस आय आणि मायनस आय देणार आहे, तर प्लस आय देणारे ग्रुप कोणते? एक्झाम्पल्स, किंवा मायनस आय देणारे सांगा एक्झाम्पल्स. नाही माहित, ठीक आहे. ओके, इंडक्टिव्ह. रेझोनन्सचे 2 टाइप परत, प्लस आर आणि मायनस आर. Sir. मग प्लस आर देणारे माहिती ग्रुप कोणते आणि मायनस आर देणारे? नाही, बरं ठीक आहे. मी फक्त क्वेश्चनिंग करून बघतो काय काय तुमचं आहे. म्हणजे कीटो एनॉल टॉटोमेरिझम येतं का? कीटो एनॉल टॉटोमेरिझम 5 इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह, रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, कीटो एनॉल, इलेक्ट्रोमेरिक, हे 5 येतात का नाही येत सांगा आधी. याच्यावर सगळं ऑर्गॅनिक आहे? नाही sir. नाही. नाही सर. सर नाही. बरं, तुमच्या वहीमध्ये लिहा. नाही. ठीक आहे, वहीमध्ये लिहा हो, sir. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स लिहिलं असेल, ठीक आहे. बरं, तुमच्या समोर ऑप्शन आहे. तुम्हाला जे आता मी डाऊट विचारले ते मी माझ्या टॉपिक पासून सुरू केले, पण तुम्ही फायनली इथं आलेले आहात सध्या. व्हॉट इज दिस? General organic जनरल chemistry. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक. सो फर्स्ट टॉपिक आहे नॉमेनक्लेचर, ते माहिती असेल, IUPAC आणि कॉमन नेम. सेकंड असतो तुमचा रिॲक्शन मेकॅनिझम 1, त्याच्यामध्ये आत्ताचं कार्बोकॅटायन, कार्बेनियन वगैरे. देन रिॲक्शन मेकॅनिझम 2, त्याच्यात ऍक्च्युअली रिॲक्शन बघतो, SN1 SN2. देन पुढे असतो आयसोमेरिझम. आयसोमेरिझम.
पाचवा असतो. या सगळ्यांचं ऍप्लिकेशन डिरेक्टली ज्याच्यात करतात आणि जिथं सिलेबस संपतो ऑर्गॅनिकचा 11चा तो असतो हायड्रोकार्बन्स. सो आता हा सुरू करायचा की या दोघांचं बेसिक क्लिअर करून याला अप्लाय याच्यात करायचं? बोला. दोघांचं बेसिक दोघांचं बेसिक क्लिअर करून अप्लाय करायचं. ठीक आहे. बरं, हे- बेसिक घेऊन मग अप्लाय करा. ठीक आहे. बरं, मग आता हा जो नॉमेनक्लेचर वाला पार्ट आहे हा तुम्हाला जमतो ना? हो सर. ठीक आहे. येस सर. काय ओके. Yes, sir. हो, sir. आयसोमेरिझम जमतो? येस नो? Yes. ठीक आहे. आयसोमेरिझम. सो आपण हे 2 स्टार्ट करू, चालेल ना? Yes, sir. येस सर. सो बेसिकली स्टोरी स्टार्ट होती कार्बन पासून. कार्बन हा मेटल आहे का नॉन मेटल आहे? नॉन मेटल. Non-metal. So what is the Non-metal. difference between metal and non-metal? डिफरन्स काय? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात मेटल सर, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात नॉन मेटल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बरं, त्याच्यात आता मी जात नाही बिकॉज मग आपण इनऑर्गॅनिक मध्ये जाऊ. आपण सध्या फोकस करू कार्बनची व्हॅलन्सी किती ग्राउंड स्टेट मध्ये? 2. एक्साइटेड 4. 4. What is the atomic number of carbon? 6. 6. And what is the atomic mass? 12. 12. ठीक आहे. मग कार्बन कोणते स्पेसिस बनवतो ते एकदा आता चेक करू आपण. कार्बोकॅटायन काय असतो ते बघायचं. ठीक आहे. बरं, चला बघू आपण. समजा मी तुम्हाला कार्बन दिला असा आणि या कार्बनला कोणाच्याकडून आवाज येतो आहे? अंजली नाही तर सुजिता. बॅकग्राऊंडला आवाज असेल तो माईक बंद करा, इथं रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्ड होईल ते. बरं बघा, कार्बनला 3 बॉन्ड आहे, मग त्याच्यावर चार्ज काय येतो? प्लस. पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो? पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो? त्यातले इलेक्ट्रॉन Loss of electron. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बरं, आता मी तुम्हाला याचे काही मिनिंग सांगणार आहे. प्लसचा अर्थ काय होतो, मायनसचा काय होतो तो, आणि ते मी बनवलेले आहे. ठीक आहे. ते तुम्ही कधी पण अप्लाय करा तुमच्या लाईफ टाइम केमिस्ट्रीचा स्टडी करताना, त्याचा मिनिंग सेम राहणार. ठीक आहे. आणि हे बुक्स मधलं नाही, हे मी स्वतः बनवलेलं आहे. तर तुम्हाला ते सिम्पल करण्यासाठी. ठीक आहे. सो कार्बोकॅटायन आहे. कार्बोकॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो? काय होतो वाचा? यस, दिसत नाही का? अच्छा. एम्प्टी. येस, येस. सो पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो? एम्प्टी. मग एखादी गोष्ट एम्प्टी आहे तर तिला स्टेबल करायचं आपल्याला. हा, अजून हे पण आपण जनरली एखाद्याला प्लस कधी देतो? ती गोष्ट कमी झाल्यावर का वाढल्यावर? कमी झाल्यावर. नाही, तुम्ही सायन्स मध्ये डोकं लावताय. जनरल वाढल्यावर सर. एखादी गोष्ट वाढली का आपण काय म्हणतो? प्लस. कमी झाली तर काय म्हणतो? मायनस. पण इथं तसं नाही, तसं इथं उलट केलंय. जी गोष्ट प्लस नी सिम्बोलाइज केली ती एम्प्टी म्हणजे ती कमी आहे. ठीक आहे. मग आता एखादी गोष्ट एम्प्टी असताना तिला आपल्याला स्टेबल करायचंय, तर तिला आपण एखादी गोष्ट द्यायची का त्याच्याकडून घ्यायची? द्यायची सर. द्यायची. ओके. कार्बनला 3 बॉन्ड आहेत, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्हचा अर्थ एम्प्टी. त्याला करायचं स्टेबल, मग त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे का घ्यायचे? द्यायची. द्यायचे. हे सगळ्यांना क्लिअर आहे? येस सर. त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे आपल्याला. याचं अजून एखादं एक्झाम्पल. पॉझिटिव्हचा अर्थ काय? एम्प्टी. मग आता तुम्हाला भूक लागली आहे म्हणजे तुमचं स्टमक कसं आहे? मग आता ते एम्प्टी असताना तुम्हाला व्हायचंय स्टेबल. तुमचा माइंडसेट नीट राहायला पाहिजे. मग तुम्ही काय करणार? अजून जास्त तसंच थांबणार 2-3 तास का अजून तुम्ही खाऊन घेणार लगेच? तुम्ही खाऊन घेता म्हणजे ती प्लस जागा भरून निघाली, म्हणजेच तुम्ही काय झाले?
टेबल So त्याच टाइप मध्ये कार्बोकॅटायनला इलेक्ट्रॉन दिल्यानंतर तो पण काय होतो? स्टेबल. पण मग इलेक्ट्रॉन कसे दिले जातात? इलेक्ट्रॉन दिले जातात एका इंटरेस्टिंग इफेक्टनी. त्याचं नाव काय? इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. मग आता इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो तो बघू आपण. समजा मी असं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. येस, इथं आहे क्लोरीन. अजून एखादं ड्रॉ करू, नाही तर हेच चालू जातं. क्लोरीन इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह और पॉझिटिव्ह? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. Electronegative. So what is electronegative Which gain the electron. and why it gains the electron? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे सर. हा, मी विचारलं गुलाबजाम गोड का असतात? तू म्हणतो गुलाबजाम आहे म्हणून गोड असतात. मी विचारलं why it is sweet. तसं why chlorine accept the electron? त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन कमी असतात. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन कमी, आणि ते एवढे कमी आहे की त्यांनी इलेक्ट्रॉन घेतले होते, कसे होणार आहे? स्टेबल. त्यामुळे तो इलेक्ट्रॉनला काय करतो? ऍक्सेप्ट. जो ऍक्सेप्ट करतो त्याच्यावर चार्ज काय येणार? प्लस की मायनस? मायनस. वाय 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 का बरं? का? कारण तो इलेक्ट्रॉन गेन करतो. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येतो ना सर. तो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो. ऍक्सेप्ट केल्यामुळं इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस असतो, म्हणून त्याच्यावर पण काय येतो? मायनस. मायनस चार्ज. सो व्हॉट इज दिस? हे याला काय रीड करता तुम्ही? हे काय लिहिलंय मी? डेल्टा निगेटिव्ह. सो व्हॉट इज डेल्टा? त्याचा अर्थ काय? डेल्टाचा अर्थ काय? तुम्ही फिजिकल केमिस्ट्री Partial charge, sir. Partial charge. थोडा बरोबर आहे. अजून क्लोज चालेल, पार्शियल चालेल. डेल्टाचा अर्थ होतो स्मॉल चेंज. स्मॉल चेंज हा डेल्टा वापरतात ऑर्गॅनिक मध्ये, हा वापरतात फिजिकल मध्ये. पण असं लक्षात ठेवू नका हा ऑर्गॅनिक आहे तो फिजिकल आहे. फिजिकल मध्ये हा का वापरतात? फिजिकल मध्ये आपण अख्खा मॉलिक्यूल स्टडी करतो. ऑर्गॅनिक मध्ये आपण एक एक बॉन्डचा स्टडी करतो. त्यामुळं स्मॉल चेंज आहे हा. आणि हा कोणता चेंज आहे मग? लार्ज चेंज. Large. ठीक आहे. सो हा डेल्टा मायनस आहे, म्हणजे शेजारचा कार्बन डेल्टा काय झाला? प्लस. त्याच्या शेजारचा आता काय झालं? इथं नंबरिंग करू. 1 2 3 4. ओके. मग आता हा जो फर्स्ट कार्बन आहे तो डेल्टा प्लस आहे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन कोणी घेतले? सेकंड नाही नाही, फर्स्ट चे इलेक्ट्रॉन कोणी घेतले? Chlorine. मग फर्स्ट आता काय करणार? त्याची तर घेतले क्लोरीन, मग तो कोणाचे घेणार? शेजारचे. बरं, मग सेकंड कोणाचे घेणार? थर्ड. आणि फोर्थ कोणाचे घेणार? नाही सर कोणी. फोर्थ घेणार का? नाही. कारण तिथं अवेलेबल आहे का? नाही. मग या स्टोरी मध्ये क्लोरीनचा इफेक्ट प्लस आहे की मायनस आहे? मायनस. आणि याचा प्लस आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला मी आन्सर क्वेश्चन इथं बनवून देतो नवीन. परत मी बनवलेले क्वेश्चन माझ्याच लक्षात नसतात, त्यामुळं नीट लक्ष द्या. प्रत्येक वेळेस मी नवीन काहीतरी स्ट्रक्चर काढू शकतो. हा एक कंपाऊंड आहे तुमच्याकडं, CH3 इकडं आहे CH2 CH3. ठीक आहे. सेकंड एक ड्रॉ करून बघू आपण. CH3 CH2 CH2 Cl आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज. सो देर आर 2 स्ट्रक्चर्स लेफ्ट. फर्स्ट हे सेकंड. सो कोणता कार्बोकॅटायन जास्त स्टेबल आहे? फर्स्ट की सेकंड? सेकंड. बरं, First. इथं पोल असतो का? पोल झूम मध्ये पोल असतो का? नाही दिसत आहे. ठीक आहे, चला फर्स्ट वाले मेसेज करा. फर्स्ट. सेकंड वाले सेकंड करा. चला बघू किती जणांचं काय आन्सर आहे. चॅट मध्ये टाका.
सो सुजीत 1, Sakshi 1, Anjali 1, Poonam first, Aditya second, Anjali first, Sunny first, Abhishek, Nitun, वैष्णवी, निकिता सगळ्यांचं फर्स्ट, सोमचं फर्स्ट, वैष्णवीचं फर्स्ट, बरेच जण फर्स्ट पाठवत आहे. पायल फर्स्ट. बर ठीक आहे. काय नाव आहे? गावई. अच्छा, किरण फर्स्ट, ईश्वरी फर्स्ट. बरं, बरेच जणांनी फर्स्ट पाठवले. सो माझं काम सोपं केलं तुम्ही. माझा प्रश्न काय असणार आहे? वाय काय बोला आन्सर द्या. वाय. सर फर्स्ट मध्ये कार्बन 3 कार्बन कडून अट्रॅक्ट करू शकतोय हा बरोबर. इलेक्ट्रॉन्स, हा आणि सेकंड मध्ये 3 कार्बन कडून अट्रॅक्ट करू शकतो, पण हा फ्लोरीन निगेटिव्ह चार्ज मध्ये तोही अट्रॅक्ट करतोय म्हणून. ओके ठीक आहे. ठीक आहे, याचा आन्सर बरोबर आहे सांगितलेलं. येस सर. ठीक आहे. येस सर. बरं, थोडक्यात काय आहे, या CH3 चा इफेक्ट, या CH3 चा इफेक्ट आणि या लेफ्टच्या ग्रुप, या तिघांचा इफेक्ट कोणता आहे? प्लस आहे. ओके. Yes. आणि मी याला नाव काय दिलं मग अशी, व्हॉट इज प्लस? एम्प्टी. एम्प्टी. एखादी गोष्ट एम्प्टी आहे आणि त्याला तिघ जण मिळून इलेक्ट्रॉन देतात, मग ती स्टेबल का अनस्टेबल? स्टेबल. ऍज कम्पेअर्ड टू इकडे बघा, हे पण देतात हे पण देतात, पण हे इलेक्ट्रॉन कुठे चालले? टुवर्ड्स क्लोरीन. सो हा काय झाला? अनस्टेबल. इकडचं कसं आहे? स्टेबल. ओके. अजून एखादा बघू आपण करून, बघू तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. हा दिला एक. इथे 1 2 3. ओके, चला. फर्स्ट स्टेबल की सेकंड मोर स्टेबल? सर सेकंड स्टेबल. सेकंड इज मोर स्टेबल. ठीक आहे. बाकीच्यांचं काय आन्सर आहे? सोहमने सेकंड पाठवले का आधीच? बोला. डिस्कशन बोला. कोणतं आहे? बरं, आपण चेक करू की फर्स्ट मध्ये त्याच्या मागच्या कार्बनला काय जॉईंट आहे? इथं 2 नायट्रोजन. म्हणजे ऍक्च्युली इथं काय आहे? CH2. CH2 चा इफेक्ट कोणता? प्लस आहे. येस. हा, पण सेकंड मध्ये इथं काय जोडलेलं आहे? CH3. इथं काय? CH2. CH2. म्हणजे इकडून पण इलेक्ट्रॉन आणि इकडून पण इलेक्ट्रॉन, 2 टाइम इलेक्ट्रॉन भेटले, म्हणजे जो एम्प्टी होता तो कसा झाला? स्टेबल. आणि फर्स्ट केस मध्ये फक्त एकटाच इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे हा कंपॅरेटिव्हली कसा आहे? अनस्टेबल. बरं. आता सगळ्यांचे आन्सर येत नाहीये. चला हँड रेस करा. किती जणांना इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिजे अजून? एखादं एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करू का? चला एक एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. इथं घेतला क्लोरीन, नाही तर तुम्ही तेच पकडून बसाल. त्याला साईडला ठेवा 2 मिनिट. बघा, चला. A, this is B and this is yes. असा रूल आहे का? असा रूल आहे? नाही. मी तर एक्स घेणार. चालेल ना? येस सर. सायन्स मध्ये डोकं पण असलं पाहिजे, असं काही नाही ABC झालं पाहिजे. बरं ठीक आहे. स्टेबल स्ट्रक्चर कोणतं? विच इज द मोर स्टेबल कार्बोकॅटायन?
सर एक्स. एक्स. बरं, एक्स. प्लस म्हणजे एमटी. empty. मग त्याला इलेक्ट्रॉन काय पाहिजे? देणारा. येस. देणारा, डोनेट करणारा पाहिजे. हा अंबानी का भिकारी आहे? अंबानी. अंबानी. घेतो का देतो? नाही, तो सर घेतो भिकारी. भिकारीच होतो, भिकारी. हा अख्ख्या भिकारी. पिरियडिक टेबल मधला सगळ्यात मोठा भिकारी हा आहे. याच्यापेक्षा निगेटिव्ह कोणी आहे का? नाही. नाही. आणि तो शेजारच्याच कार्बनवर आहे. मग आता इलेक्ट्रॉन घेताना कसे घेणार? खूप जास्त. हा थोडासा लांब आहे आणि हा किती लांब आहे बघा, 1 2 3 4. इथं इफेक्ट जातो का एवढा लांब? नाही. नाही. तो याचा इफेक्ट कसा? काहीच नाही. So सगळ्यात जास्त स्टेबल कोणता? एक्स. एक त्याच्यानंतरून कोणता? सॉरी बी. बी. आणि बी. आन्सर आला असतो. समजलं? हो सर. Yes, sir. येस सर. ओके. येस सर.